जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी, हो काही वेगळा. तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघाची. सांभाळिलो माय बापा, केलो तापा वेगळा. सांभाळिलो माय बापा, केलो तापा वेगळा. तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघाची. ओरसे या जीव धाला, तुका ठेला मौन्याची. ओरसे या जीव धाला, तुका ठेला मौन्याची. तुम्ही संती कृपा केली, गंगे चाली ओघाची. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरणा संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. आमच्या कृपा दाने कथेचा विस्तार, आमच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, आमच्या कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, आवाजे सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अभेरू, यावरी न करावा अभेरू. यावर न करावा भेरो, यावर न करावा भेरो. संपाद्य ज्ञानांच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. जडलो तो आता पायी, जडलो तो आता पायी, हो काही वेगळा. तुम्ही संते कृपा केली, गंगे चाली ओघाची. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय संत कृपेने आपल्याला प्राप्त अवस्थेचा विचार करून त्याच अवस्था ज्या संतांमुळे प्राप्त झाली त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा परिहार या अभंगातून महाराज देतात. विठाला विठाला विठाला. एक फॅन आमच्याकडे केला तर बरा होईल तेवढा. सगळे तुमच्याकडे आहेत. इकडे फिरवा जरा थोडं. बस करा अजून थोडासा. बस आता बरं वाटलं बघा. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्निधीत, पावन सन्निधीमध्ये पुण्यसलीला प्रवरा मातेच्या पावन तटाकावर भौतिकतेच्या वैभवानं नटलेलं, आध्यात्मिकतेच्या वैभवानं नटलेलं आपलं हे संगमनेर शहर आणि या परम पावन शहरामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय बाळकृष्णजी महाराज करपे आदरणीय बाबा यांच्या प्रेरणेतून, यांच्या नेतृत्वाने गेल्या 3 तपापासून म्हणजे 36 वर्षापासून आपण हे
अध्यात्माची अत्यंत गोड अध्यात्माच्या संस्काराचं जागरण या ठिकाणी गेल्या 36 वर्षापासून चालवलेलं आहे. आणि त्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन, त्याला निमित्त विशेष म्हणजे संत शिरोमणी चोखोबाराय यांच्या निर्याणाला सुरुवात आणि मध्यंतरी वैशाख शुद्ध दशमी संत मुक्ताबाई महाराज यांचा समाधी सोहळा, या दोन संतद्वयाच्या निर्याण आणि सोहळा याचंही औचित्य साधून या उत्सवाचं आयोजन सालाबादप्रमाणे याही वर्षी झालं. याही वर्षी हे उत्सव जसा चालू आहे, पण यावर्षी या उत्सवाला विशेष निमित्त आहे, ते म्हणजे त्रितपपूर्तीचं निमित्त आहे. त्या निमित्ताने भव्य उत्सवाचं आयोजन आहे. आणि त्यातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला आदरणीय बाळकृष्ण बाबा यांच्या आज्ञेतून तथा सर्व उत्सव समिती यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेणार आहे. या ठिकाणी मला वाटतं गाथेचं पारायण, हे वर्ष जगद्गुरु तुकोबारायच्या निर्याणाचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आहे. या औचित्याने या ठिकाणी गाथा पारायणाचंही आयोजन आहे, श्रीमद भागवत कथेचंही आयोजन आहे तथा कीर्तनाचंही आयोजन आहे. त्यातीलही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आहे. फक्त उद्या जर तुम्हाला कोणी विचारलं का हो उमेश महाराजाचं कीर्तन कसं झालं, तर त्यांना म्हणायचं दुसऱ्या दिवशीचं झालं, 2 नंबरचं नाही म्हणायचं. नाहीतर असं म्हणायचं शक्यता आहे 2 नंबर कीर्तन कोणाचं झालं, उमेश बाचं, तसं नाही म्हणायचं. मग काय म्हणायचं, दुसऱ्या दिवशीचं कीर्तन उमेश बाचं झालं असं म्हणायचं. आणि ही सेवा पूर्णत्वाकडे जात असताना वारकरी संप्रदायाचं भजन वैभव माझे हृदयस्थ हृदया भिन्न परममित्र, काही काही माणसांची भेट हेच प्रसन्नतेचं कारण असतं. आणि ज्यांची भेट झाली की मनाला प्रसन्नता प्राप्त होते असे आमचे राजेंद्र महाराज सद्गीर आहेत की मला ते भेटले की एक मनाला वेगळ्या आल्हादाचा अनुभव प्राप्त होतो. आदरणीय राजेंद्र महाराज या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आमचे गायनामध्ये प्रवीण असणारे आदरणीय प्रवीणजी महाराज यांची साथ आहे. आणि पक्वाजाचा आपलं कीर्तनाचा आणि गायकाच्या संकेतावर वाजवणारा एवढाच संकेत आहे संप्रदायात असे आमचे संकेत महाराज आरोटे यांची उपस्थिती या चिंतनात आहे. आणि तुम्ही सर्वच देवरूप श्रोते, सर्व महाराज मंडळी, सर्वांचा नाम उल्लेख करणं मला शक्य नाही. त्याचे कारण आहे माझ्या बुद्धीमध्ये एक दोष आहे, आमच्या वडिलोपार्जित तो गुण आहे. माझ्या वडिलाला तुम्ही आता जर जाऊन विचारलं की तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. आणि तोच वसा आणि वारसा माझ्या वाट्याला आलेला आहे. माझ्या वडिलांची एखादी व्यक्ती मला 10 वेळा जरी भेटली तर मला लवकर काय नावच ध्यानात राहत नाही मंडळी. हा माझा दोष आहे. म्हणून सर्व महाराज मंडळींनी मला सांभाळून घ्यावं अशी मी त्यांना प्रार्थना करतो. कारण माझ्या दोष आहे, नाव लक्षात राहत नाही. बाबा माझ्या नाव लक्षात राहत नाही म्हणून मी लग्न सुद्धा केलं नाही. समजा उद्या जर कोणी म्हणलं घ्या नाव तर कोणाचं घ्यावा असा प्रश्न पडतो ना, नावच लक्षात राहत नाही. म्हणून मी आपलं कोणाचं नाव घेऊन पाठ सुजेपर्यंत मार खाण्यापेक्षा गप राहिलेलं बरं म्हणून असं राहिलो बघा. पण सगळ्या भाविकांबद्दल माझ्या अंतःकरणात तेवढाच आदर आहे. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. विठ्ठला 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 विठ्ठला. खूप गोड अभंग आपण आज चिंतनामध्ये निवडलेला आहे. ज्या अभंगातून तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातील परमार्थाची जी उंची ज्यांच्या कृपेने गाठली त्यांच्याविषयीची कृतज्ञतेची भाषा आहे. ऐका मंडळी, संसारात उंची गाठण्याकरताही प्रयत्नच करावे लागतात आणि परमार्थाची उंची गाठायला काय करावे लागतात, प्रयत्न करावे लागतात. या जगात फुकट संसारही होत नाही आणि कष्टाशिवाय परमार्थही होत नाही. कष्ट संसारात पण आहेत, खटपट संसारात पण आहे आणि खटपट परमार्थात पण आहे. प्रमाण जर द्यायचे ठरले तर ज्ञानोबा काय म्हटले, सायासे करीसी प्रपंच, सायासे करीसी प्रपंच दिननिशी. म्हणजे संसाराकरता काय आहेत, सायास. म्हणजे सायासाची भाषा कुठं आहे, संसारात आहे. आता परमार्थात पण आहे की नाही, देव तेही बडे धरीला सायासे. आणि परमार्थात सुद्धा सायासाची भाषा आहे. सायाशाशिवाय संसार नाही आणि सायासाशिवाय परमार्थ नाही. प्रयत्न केल्याशिवाय संसारही होत नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय परमार्थही होत नाही. मंडळी ध्यानात ठेवा, करावेच लागतात.
या जगात नियम आहे, कष्ट केल्याशिवाय काही मिळत नसतं. हे परस्पराला भ्रम आहे. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं मिळालं, याला वाटतं याला फुकटचं मिळालं, आणि तुम्हाला सगळ्याला वाटतं महाराज लोकांना फुकटचं मिळतं. असं नाहीये, फुकटचं मिळत नाही. आता वातावरण थंड झालेलं आहे, एवढा मोठा कूलर माझ्या अंगावर आहे. असं असताना सुद्धा कीर्तन झाल्यावर माझा फेटा उघडून बघायचा, साहेब पूर्ण घामानं भिजलाय, आमचा घामाचा पैसा आहे हो. मला काय सांगायचं होतं, केल्या विन नव्हे हाती, दिधल्या वाचोनी फळप्राप्ती कैची. किती प्रमाण देऊ? भरपूर प्रमाण. निधान ते निधान तुका म्हणे बडी देता ते निधान, देता ते निधान. तुका म्हणे बळी देता ते निधान, देता ते निधान. तुका म्हणे बडी देता ते निधान, देता ते निधान. भिकेसाठी कोण, भिकेसाठी कोण राज्य देतो. भिकेसाठी कोण, भिकेसाठी कोण राज देतो. अरे भिकेसाठी कोण राज्य देतो? भिकेत कुठं सत्ता मिळते काय? भिकेत कुठं संपत्ती मिळत असते काय? नाही मिळत. त्याला काय करावे लागतात? प्रयत्नच करावे लागतात. प्रयत्नाशिवाय संसार नाही आणि प्रयत्नाशिवाय परमार्थ नाही. आता एक वाक्य लई बोललोय मी मस्त, पण आता दुसरं वाक्य बोलणारे ते लक्ष देऊन ऐका. प्रयत्नाशिवाय संसार होत नाही, प्रयत्नाशिवाय परमार्थ होत नाही. पुढचं वाक्य अजून ऐका. प्रयत्नानच संसार होत नाही आणि प्रयत्नानच परमार्थ होत नाही. विठ्ठला विठ्ठला. महाराज मग नेमकं काय? ऐका. संसारातल्या प्रयत्नाला प्रारब्धानं जोड द्यावी लागते, तेव्हा संसाराची उंची प्राप्त होते. आणि परमार्थातल्या प्रयत्नाला कृपेने जोड द्यावी लागते, तेव्हा परमार्थातली उंची प्राप्त होते. साधा सिद्धांत. संसारातलं ध्येय कशानं गाठलं जातं? तुमचे प्रयत्न पाहिजे आणि तुम्हाला प्रारब्धानं काय दिली पाहिजे? थोडी साथ दिली पाहिजे. प्रमाण देतो. भाग्याचे निभडशे, उद्यमाचे निमिषे, संपत्ती जाता पैसे घर रिगे. ही ज्ञानोबराची भाषा पहा, तुकोबराची भाषा पहा. व्यवसाय निमित्त फळ देतसे संचित. एकाच गटातली एकाच पोताची दोन भावाची सारखी वाटणी असते. शेती तीच असते, बियाणं तेच असतं, त्याला वापरलेले औषधाचे डोस, खत पाणी तेच असतं. पण एकाला एकरी लक्षणीय उत्पन्न होतं आणि एकाला खर्च सुद्धा निघत नाही. याचा अर्थ काय? प्रयत्न दोघांनी केले, पण एकाच्या प्रयत्नानं साथ दिली आणि एकाच्या प्रयत्नाला प्रारब्धानं साथ दिली नाही. म्हणजे आता लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ, हे जसं आपण समीकरण मांडतो तसं प्रयत्न अधिक प्रारब्ध बरोबर पूर्ण संसार आणि प्रयत्न अधिक कृपा बरोबर पूर्ण परमार्थ. विठ्ठला. मग परमार्थामध्ये पूर्ण होण्याकरता कोणती कृपेची आवश्यकता आहे? शास्त्रामध्ये आपल्याकडे काही कृपेचा विचार केलेला आहे. त्यामध्ये काही एक दोन कृपा जर पाहायच्या ठरल्या तर परमार्थात सगळ्यात महत्वाची आहे आत्मकृपा, दुसरी आहे शास्त्र कृपा, तिसरी आहे देवकृपा, संत कृपा. क्रम भिन्न भिन्न आहेत, दोन्हीला प्रमाण उदाहरणं आहेत. काही साधकाच्या बाबतीत आत्मकृपा, शास्त्रकृपा, संत कृपा आणि देवकृपा असा क्रम आहे. तर काही साधकाच्या बाबतीत आत्मकृपा, शास्त्रकृपा, देवकृपा आणि संत कृपा. उदाहरण द्यायचं ठरलं तर वाल्याला आधी संत भेटले मग देव भेटला, नामदेवरायला आधी देव भेटले मग संत भेटले. दोन्हीला उदाहरण आहेत आपल्याकडे. क्रम व्यत्यास पहा. पण आज माझा क्रम कोणता आहे माहिती आहे का बाबाजी? आज माझा क्रम आहे आत्मकृपा, शास्त्रकृपा, संत कृपा आणि देवकृपा. या क्रमानं मात्र मी आज चिंतन करणार आहे. नकाशा डोक्यात राहू द्या. पहिली कृपा व्हावी लागते आत्मकृपा. म्हणजे परमार्थामध्ये सगळ्यात पहिली कृपा कोणती आहे? आपल्या मनानं ठरवलं पाहिजे मला परमार्थ करायचा. बर्वे माझ्या केले म्हणे पंथेने निघाले, किंवा तुकोबराय म्हणतात बरेवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. तेने पंथे माझी चालिली पावले, तेने पंथे माझी चालिली पावले, तेने पंथे माझी चालिले पाऊले, तेने पंथे माझी चालिले पाऊले.
चाललेली पाऊले. सगळ्यात आधी मनानं ठरवावं लागतं मंडळी, परमार्थ करायचं मनानं ठरवावं लागतं. मनानं ठरवलं ना मग काहीच अवघड नाही. बुद्धी निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण काय झाला पाहिजे, बुद्धीनं निश्चय केला पाहिजे. मला सांगा, पंढरपूरला तुम्ही कोण्या मार्गे जाता? नगर मार्गे. चला ऐका आता, संगमनेर, लोणी, बरोबर का, नगर, करमाळा, जेऊर, टेंभुर्णी, आपलं पंढरपूर. चला, हा रस्ता आपला पंढरपूरला जाण्याचा. मला सांगा, या रस्त्यात किती घाट चढावे लागतात? कोणता? वेळाचा घाट? नाही नाही. बरं चला, आपण आळंदीला जाऊ 2 मिनिटासाठी. आळंदीला जाताना किती घाट लागतात? 2 लागतात. 1 नाही 3 लागतात. 2 उतरावं लागतात आणि 1 चढावं लागतो. दिव्याचा चढावा लागतो, राजगुरुनगरचा उतरावा लागतो, बाबा पुन्हा चाकणचा उतरावा लागतो. उतारच आहे ना. किती घाट आहेत आळंदीला जाताना? 3 का अजून आहे एखादा? नाही नाही, हाय अजून 1 घाट. दिव्याचा घाट आहे. दिव्याच्या आधी एक फार मोठा घाट आहे आळंदीला जायला, फार मोठा घाट आहे. जरा डोकं चालवा तुम्ही. त्या घाटाचं नाव आहे उंबरा घाट. आणि हा घाट कोण्या गावावरून जा लागतोच. आळ्या फाट्यावाल्यांना दिव्याचा घाट नाहीये, पण उमऱ्याचा घाट आहेच. नाशिकवाल्यांना दिव्याचा घाट आहे, तसा उमऱ्याचा घाट आहेच. आमच्या परभणीकरांना दिव्याचा घाट नाहीये, आपलं हे हा घाट चंदन, माफ करा, चंदनापुरीचा घाट नाहीये, पण उमरा घाट आहेच. तसं तुम्हाला सुद्धा जसं चंदनापुरीचा घाट आहे ना, त्याच्या आधी एक घाट आहे, त्याचं नाव उमरा घाट. कोणाकोणाच्या लक्षात आला? नसला ना तर मी आणून देतो. हा सगळ्यात मोठा घाट कोणता आहे? दाराचा उंबरा हा सगळ्यात मोठा घाट आहे. आणि हा एकदा उल्लंघन केला तर चन्नापुरीचा घाट राहिलाय का? तो घाट आता घाट नाहीच आहे. सगळ्यात महत्वाचे परमार्थ मनानं ठरवला पाहिजे. आत्मकृपा पण होत नाही बरं सहजासहजी. मन ठरवत नाही, मन सगळं करतं पण परमार्थ करायचं ठरवत नाही. बघा तुम्ही, अशी काही माणसं मी पाहिली, त्यांना दिवस खायला भेटत नाही. आहेत अशी माणसं, म्हणजे खायला नाही म्हणून भेटत नाही असं नाही. माझं बोलणं लक्षात आलं? खायला असून सुद्धा बाबा त्यांना काय मिळत नाही, खायला मिळत नाही. दिवस ते चहावर राहू शकतात आणि राहतात, पण एकादशी धरीत नाही. एकादशी धरत नाही धरत. माता माऊल्यांनो, काय माता माऊल्यांचा आमचा परिचय, त्या आम्हाला फोन करतात, बाबा जय रे ताई, आज संगमनेरला येणार का? लो येणार आहे ना. मग येताना एक तुळशीची माळा आणा ना. कशा करता हो ताई? गळ्यात घालण्याकरता. बरं आणतो, आता आणतो, पण ऐका ना महाराज, जरा बारीक आणा. माळ कशी आणा? बारीक आणा. आणि दुसऱ्या दिवशी नवरा म्हणला, अगं यावर्षी जरा आपल्याला पैसा भरपूर झालाय शेतामध्ये, मला वाटतं तुला गंठन करू 5 तोळ्याचं. करायचं तर 8 तोळ्याचं करा. माझं बोलणं झाले, ज्यांच्या लक्षात आलं त्यांना आलं. मन परमार्थावर येत नाही मंडळी. हो, असं काय लोक, इतकं अवघड आहे मन. ते एखादा फोन जर आला आपल्याला, संकेत महाराज, तर ते चुकून येतो, त्याला आपण काय म्हणतो? रॉंग नंबर म्हणतो. एक फोन आला मला, रॉंग नंबर. आता आमची पद्धत काय, फोन आला की आम्ही रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल, ही आमची काय आहे पद्धत आहे. आम्हाला कधी फोन करा, आमच्या फोनवर उचल, आम्ही कॉल रिसिव्ह केला की आमच्या तोंडातून काय येणार? रामकृष्ण हरी. मग तुम्ही सज्जन माणसे सगळे म्हणून विचारतो, टोचतं का कानालाही? असं कानात काही सुई टोचल्यासारखं वाटतं का रामकृष्ण हरी म्हटलं तर? एकाचा फोन आला, मी म्हणलं रामकृष्ण हरी, आणि तिकडून उत्तर आलं, मायला फोन महाराजाला लागला वाटतं.
हे घडलेलं सांगतो मी तुम्हाला, बनवून मी नाही सांगत. याचा अर्थ काय? मन परमार्थाकडे लवकर येत नाही, पण मनाची काय व्हावी लागते? कृपा व्हावी लागते. चला, मनाची कृपा झाली, मन लागलं परमार्थाला. परमार्थाचा मार्ग कळतो काय आपल्याला? नाही कळत. ते कळण्याकरता शास्त्र कृपा लागते. शास्त्रानं सांगावं लागतं, लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. अरे जे कर्मयोग, ज्ञानयोगेन सांख्यानाम म्हणजे एक सांख्ययोग आहे, एक कर्मयोग आहे. आणि या दोन निष्ठा शास्त्रामध्ये पूर्वीपासून आलेल्या आहेत. जे त्यागी आहेत त्यांना ज्ञाननिष्ठेची कास धरा, जे भोगी आहेत त्यांनी कर्मनिष्ठेची त्याग धरा, आणि जे भोगी नाहीत आणि त्यागी नाहीत त्यांनी भक्तनिष्ठ राहा. काय योगस्त्रया मया प्रोक्ता. भगवान उद्धवाला म्हटले भागवतात, मी 3 प्रकारचा योग माझ्याकडून सांगितला गेला म्हटले. त्याग्यांकरता ज्ञानयोग, भोग्यांकरता कर्मयोग, आणि जे भोगी नाहीत त्यागी नाहीत त्यांच्याकरता भक्तियोग, असं मी सांगितलं. म्हणून कलियुगामध्ये भक्तीच काय, थोडं अवांतर चिंतन होईल. पण मुद्दा असा आहे की आपण काय भोगी नाहीत आणि आम्ही त्यागी नाहीत. भोगी म्हणावं तर कीर्तनात येऊन बसलोय, आणि त्यागी म्हणावं, उदाहरण देऊ का तुम्हाला? एका वाक्यात पटवून देऊ का? 7 वाजता आम्हाला मंडपात यावं वाटतं, ही आमची त्यागनिष्ठा आहे. पण 9 वाजता घरी जावं वाटतं, ही आमची भोगनिष्ठा आहे. 7 वाजता कुठं यावं वाटतं? मंडपात. तसं 9 वाजता कुठं जावं वाटतं? बरं, कोण्या घरी जावं वाटतं? ज्याला आम्ही काय झालोय, कंटाळलोय, त्या घरी जावं वाटत. ठाऊकाची आहे संसार दुःखाचा आहे ना. वाईट नाही वाटणार ना तुम्हाला? आपलं घरातली चर्चा चालली म्हणून बोलतोय. बरं, माझ्या समोर बसलेल्या 90% लोकांना घरात राहायची इच्छाच राहिलेली नाही. वाईट वाटू देऊ नका तुम्ही. बघा, देऊ का पटून देऊ का? ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. फक्त सुनाच्या धाकानं करू नका. एकच त्या पाठीमागे एका बाईने हात वर केला होता, पण शेजारणीनं हात खाली घ्यायला लावला तिला. मागे एका बाईने केला होता वर, पण शेजारची म्हणजे हात खाली घे, तुझ्या घरचं सगळं माहिती म्हणजे मला, घे हात खाली. संसारात मनासारखं काही होत नाही मंडळी, खरंच होत नाही. तुमचा संसार काय आणि आमचा संसार काय? फक्त एक आहे, तुमच्या संसारात बायको आहे ना आमच्या संसारात बायको नाही, नाही तर संसार सगळ्यांचाच आहे. हो, तात्पर्य एक आहे. तात्पर्य असे मंडळी की त्या संसारात जाणारे आम्ही भोगी नाहीत आणि त्यागी नाहीत, म्हणून आमच्याकरता भक्ती मार्ग आहे. असो, चला, हे कळण्याकरता आमचा अधिकार कोण्या मार्गात आहे, आम्ही कोण्या मार्गाचं अनुष्ठान केलं पाहिजे, हे कळण्याकरता शास्त्राची कृपा पाहिजे. ती झाल्यानंतर शास्त्रकृपा झाली, मार्ग कळाला. पण मार्गावर चालत असताना तो मार्ग चालणं सोपं आहे का? सोपं आहे? महाराज गुरुवर्य चैतन्य महाराज एक वाक्य बोलले होते की सप्ताह चालू करण्यासारखं सोपं काहीच नाही बाबा, आणि सप्ताह टिकवण्यासारखं अवघड या जगात काहीच नाही. कमाल आहे. बाबाजींनी, तुम्ही सर्व मंडळींनी एवढं चांगलं काम 36 वर्ष टिकवलं. कमाल आहे. परमार्थाचा मार्ग चालणं सोपं नाही. उदाहरणाला लय गोड आहे. शास्त्रानं काय सांगितलं परमार्थाचा मार्ग कसा आहे? उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत. उपनिषद म्हणतं, बाळा उठ, जागा हो, आणि श्रेष्ठ माणसाचं मार्गदर्शन घे. का बरं घे? ज्येष्ठांचं मार्गदर्शन का बरं घे? कारण तू ज्या मार्ग निवडलास ना परमार्थाचा, तो मार्ग कसा आहे? क्षुरस्य धारा निशितम दुरत्यया दुर्गम पतस्तत्कवयो वदंती. तुझ्या मार्गावर चाललास ना, तो मार्ग वस्त्र्याच्या धारेवर चालण्यासारखा आहे. सोपं वस्त्र्याच्या धारेवर चालणं. वस्त्र्याची धार लावू द्या. डोंबाऱ्याचा खेळ पाहिला असेल तुम्ही. इकडून 2 बांबू असतात, इकडून 1-2 बांबू असतात. आडवी काय बांधलेली असते? दोरी बांधलेली असते. तो डोंबारी किंवा ती डोंबारी ह्या बांबूवर चढते भाऊ, आणि चढत ती चालत चालत कुठं जाते? तिथपर्यंत जाते. तिला बाजूला तिचा नवरा ढोल वाजवत असतो, पण ती त्याच्याकडे लक्ष देत नाही.
लोक वा काय बाई आहे, वा काय बाई आहे, असं लोक कौतुक करतात राजू महाराज. पण ती त्याच्याकडे लक्ष देत नाही. माझ्यातर्फे 100 रुपये. कोणी पैसे फेकत, ती त्याच्याकडे लक्ष देत नाही. ती लक्ष कशाकडे देते? ह्या बांबूवर गेले की तो बांबू तिला दिसतो, आणि तो बांबू गेला की इकडे ती दिसते. तिचं लक्ष जर यांच्याकडे गेलं तर काय होईल? लक्षात आलं ना? नजर हटी दुर्घटना घटी. मग मला सांगा, दोरीवर चालताना एवढं जपून चालावं लागतं, तर वस्त्र्याच्या धारेवर चालताना किती जपून चालावं लागेल? म्हणून सोपं नाही या मार्गाने चालणं. मोठी अवघड वाट, कोणा सांगावा? बोभाट. वाट अवघड आहे मंडळ, अवघड आहे. मग अवघड वाटावर सोपं आपलं जपून चालावं लागतं. मग जे वाक्य वापरलं ना राजू महाराज, ज्यांच्या लक्षात येईल त्यांनी, तुम्ही चिंतक मंडळी आहेत, तुमच्या लक्षात येईल. ती बाई ढोलच्या आवाजाकडे लक्ष देत नाही, ती बाई लोकांच्या स्तुतीकडे लक्ष देत नाही, ती बाई पैशाकडे लक्ष देत नाही. याचा अर्थच असा करायचा, ज्याला ध्येय गाठायचे परमार्थाचं, त्याने सन्मान, स्तुती आणि पैसा याच्याकडे लक्ष देऊ नये, ध्येयाकडे लक्ष ठेवलं पाहिजे. ज्याचं ध्येयाकडे लक्ष आहे तोच चालू शकतो. वाट मोठी अवघड आहे. हे सिन्नर ह्या तुमच्या पट्ट्यामध्ये ते भेदिक नावाचा प्रकार आहे, पहा है ना. कलगीतुरा ते प्रकार आहेत. सिन्नरला तर तो जास्त प्रकार आहे तुमच्या बाजूच्या जिल्ह्यात. आणि इकडे पारनेर भागात एक दिशा बरोबर आहेत का बाबा? माझे हात बरोबर चालले. सिन्नर कुठं आलं? असे का? माझ्या आहे लक्षात, तुमचं लक्ष आहे का नाही म्हणून बोला का मुद्दाम तसं केलं मी. पारनेर त्यांची एक लावणी, ते भेदिक वाल्याची, मी लावणी नाही म्हणणार, पण ते शब्द लय गोड आहेत. काळीचार जाईल ग, नाही काळीतूनच राहू दे, मला नाही आवाज चालणार. जाईल ग झोका सांभाळ तोल, जाईल ग झोका सांभाळ तोल, सखे ग आडाच पाणी लई खोल. जाईल ग झोका सांभाळ तोल, आणि सखे ग आडाचं पाणी लई खोल. पाणी लई खोल आहे, तुझा झोक जाईल, सांभाळ सांभाळ. याचा अर्थ काय? परमार्थ अवघड आहे, ध्येय अवघड आहे, स्वतःला सांभाळावं लागतं. आणि मग कधी कधी काय होतं, परमार्थाचा मार्ग चालताना साधक हातबल होतो, आणि मग त्या साधकाला संतांची नितांत गरज पडते. भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख. म्हणून सगळ्यात महत्वाची पुन्हा संत कृपा, आणि त्यानंतर होते देवाची कृपा. आपल्याला ह्या क्रमाने जायचंय ना. एक आहे शास्त्र कृपा, आत्मकृपा आणि संत कृपा. पण या तिन्ही कृपेतली श्रेष्ठ कृपा कोणती सांगू का तुम्हाला? संत कृपा आहे. कसं आहे, आत्मकृपा झाली आणि जर संत कृपा झाली नाही, तुमच्या आत्मकृपेला अर्थ उरत नाही. देवकृपा झाली पण संत कृपा झाली नाही, तुमच्या कृपेला अर्थ उरत नाही. शास्त्र कृपा झाली पण संत कृपा झाली नाही, तर तुमच्या संत शास्त्र कृपेला अर्थ उरत नाही. आता उलट आहे का, एकदा संत कृपा झाली तर तुम्हाला शास्त्र आत्म देव कृपा नाही जरी झाली, तर त्या सगळ्या कृपा आपोआप होतात. तुकोबाराय म्हणतात, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची, मजवरी कृपा बहुतांची. लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संताची, लाडकिले कमी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. मजवरी कृपा बहुतांची, हे लाडकिले कमी संताची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकिले कमी संताची, मजवरी कृपा बहुतांची, लाडकिले कमी संताची.
कृपा बहुतांची किती गोड चरण आहे महाराजांचं. मी संतांची लाडकी लेखच असल्यामुळे मजवर कृपा बहुतांची. मला सांगा, वाल्यानं कोणतं शास्त्र शिकला? वाल्यावर कोणती आत्मकृपा झाली? एक संत कृपा झाली की बाकीच्या कृपा आपोआप होतात. मग सगळ्यात महत्वाची काय आहे? संत कृपा महत्वाची. नाही तर बाईनं लसण टाकला, बाईनं खोबरं टाकलं, बाईनं मसाला टाकला आणि मीठच नाही टाकलं तर हा चव येईल का? नाही येणार. बरं, मसाला नाही टाकला, लसणही नाही टाकला, आणि काय राहिलं अजून? खोबरंही नाही टाकलं, फक्त तिखट मीठ चांगलं टाकाव. गरज आहे का कशाची? नाही. तशी संत कृपेचा प्रकार आहे. संत कृपा झाली पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायच्या जीवनात त्यांनी किती ध्येय परमार्थाचं उंचीचं गाठलं, तर तुका झाला शे कळस. तुकोबाराने कळस केला. ऐका, नुसते प्रमाणात येतो. तुकोबाराय वैराग्याचा कळस, तुकोबाराय ज्ञानाचा कळस, तुकोबाराय नाम निष्ठेचा कळस, तुकोबाराय निर्यानाचा कळस, तुकोबाराय भक्तीचा कळस, तुकोबाराय शांतीचा कळस, तुकोबाराय क्षमेचा कळस. तुम्ही कोणताही चांगला गुण सांगा, त्याचे कळस तुकोबाराय आहेत. तुम्ही सांगायचं महाराज या गुणाचे तुकोबाराय कळस कसे, त्याचं उत्तर आणि त्याचं चरित्र माझ्याकडे उपलब्ध आहे. पण आता तो सगळा विस्तार करत नाही. ही उंची परमार्थात महाराजांनी गाठली. पण कोणामुळे गाठली? सत्यगुरु राई कृपा मज केली. संतांच्या कृपेमुळे हे माझ्या जीवनामध्ये झालं. मग नियम असा आहे, माणसावर ज्यांचे उपकार आहेत ना, त्यांना कधी विसरून चालत नाही. म्हणून यावत जीवम त्रयोवंद्या, हा माणसाचं जोपर्यंत आयुष्य आहे ना म्हणे, तोपर्यंत माणसानं तिघाला नमस्कार केला पाहिजे. कोणाला? वेदांत गुरु ईश्वर. ईश्वर, वेदांत आणि गुरु म्हणजे वेदाला, शास्त्राला, आपलं शास्त्राला, सद्गुरूला आणि देवाला नमस्कार केला पाहिजे. का? आदो ज्ञानाप्तई, आधी ज्ञानाच्या प्राप्ती करता नमस्कार केला पाहिजे. आणि पश्चात कृतज्ञत्व वारये, आपल्यावर कृतज्ञतेचा दोष येऊ नये म्हणून नमस्कार केला पाहिजे. माणसानं कृतज्ञ असलं पाहिजे. आपली संस्कृती कृतज्ञ. आपल्याकडे रात्रीच्या वेळी एकही बाई कचरा बाहेर फेकत नाही. आहे का आपल्याकडे पद्धत? खरकट पाणी रात्रीचं बाहेर फेकलं जात नाही. आता काय झालंय, वॉश बेसिन झाल्यामुळे ते सोडून द्या. पण या जुन्या माता मौल्यांना विचारा. हो, जुना झालेला फडा कुठेही फेकून देत नव्हत्या बाया. चालता चालता झाडूला लात लागली तर काय करायचं? कोणाच्या? नवऱ्याच्या? केरसुनीच्या. आणि तीच केरसुनी घेऊन झाडायचंय म्हणतो मी, वेगळा अर्थ करू नका. त्याच केरसुनीने झाडायचं. घर, हा घर घर असो. ही कृतज्ञता आहे. आमच्याकडे चैत्र शुद्ध प्रतिपदेला बांबूची पूजा केली जाते उपकार म्हणून. श्रावण शुद्ध पंचमीला कोणाची पूजा केली जाते? सापाची पूजा केली जाते. अजून पहा, ज्येष्ठ पौर्णिमा आली. आता ज्येष्ठ पौर्णिमेला कोणाची पूजा केली जाते? वडाची पूजा केली जाते. त्यानंतर तुमचा पोळा कोण्या महिन्यात असतो? श्रावण आहे का? श्रावण अमावस्येला कोणाची पूजा केली जाते? नवऱ्याची. कोण म्हणलं? कोणतरी नवऱ्याची म्हणलो. असो, जाऊ द्या. बैलाची पूजा का बरं? बैलाचे उपकार आहेत, कृतज्ञता. सापाचे उपकार आहेत, कृतज्ञता. वृक्षांचे उपकार आहेत, कृतज्ञता. ही आमची संस्कृती आहे. यालाच अनुलक्षून जगद्गुरु तुकोबारांनी परमार्थाचं ध्येय गाठलं. पण ज्यांच्या कृपेमुळे गाठलं त्यांच्याकडे परिहार देण्याकरता तुकोबारा प्रवृत्त झाले आणि मोठ्या विनयतेने ते संतांच्या कृपेचा परिहार अभंगाच्या दुसऱ्या कृपा केली, तुम्ही संती 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 कृपा केली. गंगे चाली ओघाची, गंगे चाली
केली. माझ्या जीवनामध्ये जी उंची मी गाठली ती उंची काय त्याचा विचार आपल्याला पहिल्या चरणात गेल्यावर करायचाच आहे. पण तुम्ही माझ्या जीवनावर कृपा केली, अन्यथा ह्या तुकाची ही उंची होणं शक्य नव्हती. हो, म्हणून पहा, देव क्षेत्र निवासी डोंगरावर गेला होता, पण येताना चिन्मय सुखवाशी होऊन आला. तुकोबाऱ्या जाताना काय होते? देव क्षेत्र निवासी, आणि जाताना आणि येताना काय झाले? चिन्मय सुखवाशी. जाताना होते जिजाई रमणा, हो, येताना काय झालं? येताना शांतीपती व्रते झाले परिनयन. ही उंची गाठली. पण माझ्या जीवनात उंची मी का गाठू शकलो? संतांनो, तुमच्यामुळे गाठू शकलो. तुम्ही संती कृपा केली. ही पद्धत आहे साधू संतांची. ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायनं लिहिली, पण भाषा काय? किंबहुना तुमचे केले. हो, तुमचे कृपेचे पोसणे, जन्मो जन्मी तू कामने, जन्मो जन्मी तू कामने, जन्मो जन्मी तू कामने. तुमचे कृपेचे पोसणे, जन्मो जन्मी तुका म्हणे, जन्मो जन्मी तुका म्हणे, जन्मो जन्मी तुका म्हणे. तुमचे कृपेचे पोसणे, किंबहुना तुमचे केले. तुम्ही संती कृपा केली. संतांनो, तुम्ही माझ्यावर कृपा केली, नाहीतर माझी योग्यता नव्हती या उंचीवर जाण्याची. पण संतांनो, तुम्ही माझ्यावर जी कृपा केली, त्या कृपेला ज्ञानोबारा तुकोबारा दृष्टांत लय गोड दिला. गंगे चाली ओघाची, गंगाची ओघावर कृपा करण्याची जी चाल आहे, चाल शब्दाचा अर्थ पद्धत आहे, त्या पद्धतीने तुम्ही माझ्यावर कृपा केली. गंगेची जी पद्धत आहे कृपा करण्याची, त्या पद्धतीने तुम्ही माझ्यावर कृपा केली. आता गंगेची काय पद्धत आहे त्याचा विचार आपण तास दोन तास आपलं 10-20 मिनिटं करू आणि अभंगाच्या पूर्ण चरणाचा सरळ विचार करून थांबू. लय गोड विचार आहे का? ज्ञानेश्वरीच्या आधारानं काही गोष्टीचा विचार करू. गंगेची पद्धत काय बा सुनील बाबा? गंगेची पहिली पद्धत आहे, संतांनी काय केली? आमच्यावर कृपा केली. पण कशी केली? गंगा जशी ओघावर करते तशी. आधी गंगा कशी आहे ते पाहू, आणि ती ओघावर कशी कृपा करते याच्या करता 1-2 ओव्या पाहू. सगळ्यात आधी गंगेचं सांगतो तुम्हाला. गंगा आपण प्रवराच घेऊ. प्रवरा कुठं उगम पावली? अमृतेश्वर ना. अमृतेश्वरला उगम पावली. अगस्तीच्या दर्शनाला आली, थांबली तिथं? नाही. पुढं संगमनेरला आली, थांबली तिथं? नाही. अशीच चालत चालत काय गाव टोक्याला गेली, बरोबर ना? बरोबर ना. थांबली तिथं? नाही. गोदावरीमध्ये जाऊन मिसळली, थांबली तिथं? नाही. मध्यंतरी जायकवाडी फार मोठा डॅम आला. प्रवरीच्या आधी राहिले ना आपले निळवंडन भंडारदरा बरोबर आहे, बरोबर आहे ना? हो, भंडारदरा केला इंग्रजांनी, तिथं थांबली. पण थांबली का तिथं? भरलं लगेच निघाली. निळवंड्यात थांबली, थोड्या वेळ थांबली, भरलं की लगेच पुढे निघाली. पुढे जायकवाडीत थांबली, जरी आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला, प्रवरा माता तिथंही थांबली नाही, पुढे निघाली. पुढे ह्याच्यापासून जायकवाडीपासून तर विष्णुपुरीपर्यंत अनेक बंधारे भरले, पण थांबली नाही. पुढे विष्णुपुरीला गेली, तिथं थांबली नाही. आणि पुढं मग राजमहेंद्री नावाचं स्थान आहे आंध्रामध्ये, तिथं जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाली. निघाली कुठून? अमृतेश्वरापासून. पोहोचली कुठं? समुद्राला पोहोचली. बघा गंगा, गंगेची चाल ऐका. गंगा खाचेत जाते, खळग्यात जाते, फेडीत पाप ताप, पोकीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. काठावरच्या लोकांना पुष्ट करत करत त्यांचा पाप आणि ताप घालवत घालवत प्रवरा कुठं गेली? समुद्राला गेली. याचा अर्थ काय? तिनं सगळं केलं पण ध्येयापासून विचलित झाली नाही. उपकार केला पण ध्येयापासून विचलित झाली नाही. ध्येयापासून विचलित न होता तिचा प्रवास चालू आहे. ज्ञानोबाराची ओवी ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, जैसा गंगेसी उदधी निरंतर, गंगेसी उदधी निरंतर.
तशी गंगेची पद्धत आहे, खाचेत जाते, खळग्यात जाते, पण ध्येयापासून विचलित होत नाही. तशी संतांनो तुमची पद्धत आहे. एखादा संत मांस विकील, एखादा संत शेले विनील, एखादा संत गाडगे घडवील, एखादा संत ढोरा ओढील, पण बुद्धी परमात्म्यापासून विचलित होऊ देत नाही, ध्येयापासून विचलित नाही. बघा तुम्ही, बघा ध्येयापासून विचलित झाली भारताची बुद्धी तर काय झालं सगळ्यांना माहिती, मला विस्तार करायचा नाही. काय काय लोक दुसऱ्यावर उपकार करण्याच्या नादात स्वतः बिघडून गेले. याला आमचे गुरुवारी मारुती बाबा कुरेकर एक दृष्टांत देतात. आता सुनील महाराज आमच्या आधी 2 वर्षांनी पुढे होते. सुनील महाराज आम्हाला ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. त्यांनी घुले बाबांचं ऐकलंय, मारुती बाबांचं ऐकलंय, आणि आम्ही पुढे ऐकलंय. आणि मारुती बाबाचा तो दृष्टांत राजू महाराज आपण 100 वेळा तरी ऐकलाय, पण तुम्हाला अजून आजच्या दिवस ऐकावंच लागणार आहे. का यांच्या करता ऐकावं लागणार नाही, विषयाच्या संगती करता बाबा ऐकावं लागणार आहे. काय झालं लक्ष द्या. आपला मुद्दा चाललाय ध्येयापासून विचलित न होता परोपकार. ही गंगेची काय आहे, चाल आहे, पद्धत आहे. तद्वत परमात्म स्वरूपावर जया थांबा अनिका सारिका बहु असो, जैसा न जोडे परिसो, का अमृताचा अंश दैव गुणे, तैसी दुर्लभ हे सदबुद्धी, जिया परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर. ज्याची बुद्धी कायम परमात्म्यापाशी राहते. हा, देहानं कर्म करत राहतो, देहानं लोकांचा उद्धार करत राहतो, पण ध्येयापासून विचलित होत नाही. याला दृष्टांत पहा. 2 दारू पिणारी माणसं सिन्नरला दारू प्यायला गेले. मी ती संगमनेरला, पण पाठवू जरा लांब आजच्या दिवस. कुठे गेले साहेब? सिन्नरला गेले. फुल पेले, एवढे डाउनलोड झाले, 1 KB सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. MB GB तो सोडाच, पण 1 KB सुद्धा शिल्लक नाही. फुल पेले. कुठं? सिन्नरला. आणि पेले, मस्त तंद्री लागली आणि दोघे पेताड निघाले. आता मध्ये मातले ते नागवेची नाचे आणि अनुचित वाचे बडबडी. चालत चालत आले, दोडीपर्यंत आले. कुठपर्यंत आले? दोडीपर्यंत. एकानं शर्ट काढून फेकला, त्यानं काढला म्हणून दुसऱ्यानं येतं वडील जे जे करीती दुसऱ्यानं शर्ट काढून टाकला. पुढे नांदूर शिंगोटा आलं. नांदूर शिंगोट्यावर आल्यावर एकानं पॅन्ट काढून टाकली. त्यानं काढल्यामुळे हो येणे काय मार्ग दावणी गेले आधी. त्याने पॅन्ट काढली. पुढं घुलेवाडीपर्यंत आले. मग हात चुकल बरं, इकडे इकडे ते तुम्ही बघायचं काय ते. कुठपर्यंत आले? घुलेवाडीपर्यंत आले. एकानं बनेल काढून टाकली. त्यानं काढल्याबरोबर यानं सुद्धा पुढे गेले, त्यांचा शोधित मार्ग. याने बनेल काढली आणि पार आपल्या मार्केट कमिटी पर्यंत आले. एकानं चिड्डी काढून टाकली. उघडे परब्रह्म नेनो ब्रह्म मार्ग चुकले. आणि उघडे जनता का समतानगर जनतानगर कडे निघाले. एकाचं लक्षच नाही त्यानं काढून टाकल्यानंतर. आणि पार ही भिंत संपत्ती तिथपर्यंत आली. या नागड्याने त्याच्याकडे जे अंडरपॅन्टवर होतं नुसतं त्याने त्या नागड्याकडे पाहिलं. काय म्हणले? शोभतं का तुला? आता आपल्या गावात जायचं म्हटले. बाया माणसं असतात, असं नागडं जायला शोभतं का? ते आता काय घालू, मग कपडे काढून टाकले म्हणे मी तिकडेच. थांब म्हणला, माझी अंडरपॅन्ट देतो. आमच्या घोले बाबाचा पेटेंट दृष्टांत आहे. माझी अंडरपॅन्ट देतो. मग यानं आपली अंडरपॅन्ट दिली. ध्यानात आलं ना? अरे दुसऱ्याला झाकायच्या नादात तू उघडा झाला, याची वाट काय? बाबा तुम्ही चरित्र वाचा भारताचं, आणि तेही राजेंद्र महाराज डोंगरेजी महाराजांना जे लिहिले ना भागवतामृत, त्याच्यात एक वाक्य वाचा. इतकं गोड वाक्य. आधी डोंगरेजी महाराजाचं वाक्य सांगतो, नंतर तुकोबरायचं प्रमाण सांगतो, नंतर एका कवीचा शेर सांगतो. फक्त कशा करता सांगतो, मी बोलतो त्या विषयाचं सगळ्यांनी गांभीर्य धरा. आधी डोंगरेजी महाराजाचं वाक्य सांगतो.
डोंगरेजी महाराज म्हटले, भारतानं मरणाऱ्या हरणाला वाचवलं, वाईट नाही केलं. त्याला चारा चारला, लहानाचं मोठं केलं, वाईट नाही केलं. लेकिन जरा गौर फरमाइये, लक्ष द्या. काय म्हणले डोंगरेजी महाराज? काटा येतोय मला वाक्य वापरायच्या आधी सुनील बाबा. डोंगरेजी महाराज म्हटले, ऐसा परोपकार किस काम का जो हमारे ही साधना में विघ्न डाली. असा परोपकार तरी काय कामाचा जे आमची साधनाच होऊ देत नाही. आता तुकोबरायचं प्रमाण आहे का? आता नकारे भाई नकारे आहे गाठी ते लुटवू लोकारे. लोकांना पंढरीची वारी करा म्हणण्याच्या नादामध्ये, लोकांना ज्ञानेश्वरी वाचा म्हणण्याच्या नादामध्ये आम्हाला ज्ञानेश्वरी उघडून बघायला वेळ नाहीये. खंत आहे महाराज, आमची खंत आहे. आम्ही लोकांना सांगतो गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, पण आज आम्हाला वाचावी वाटत नाही असं नाही, आम्हाला वाचायला वेळच नाही. पण आमच्या पूर्वजांनी ते नाही केलं. महाराज आमच्या गुरुवर्य घुले बाबाची आठवण सांगतो तुम्हाला. आठवा ती मूर्ती घुले बाबाची, भजन हॉलमध्ये त्या कोपऱ्यातली बाबाची खोली. बाबा सदैव हातात माळ तरी नाहीतर ज्ञानेश्वरी तरी. कधी कधी बाबा माळ घेऊन असे शांत चित्तानं जप करत बसलेले असायचे आणि लोकांना वाटायचं चला बाबाशी थोड्या गप्पा मारू. आणि लोक येऊन बसायचे. येऊन बसले की बुवांचं एकच वाक्य, काय बुवा कधी आले? एक शब्द नाही पुढे, लगेच ज्ञानेश्वरी घेणार वाचत बसणार. मग तो 5 मिनिटं बसायचा, 10 मिनिटं बसायचा. मग तो कंटाळून बाबा येऊ का? या. मग ते गेले, पुन्हा ज्ञानेश्वरी बाजूला ठेवायची, जप करत बसायचं. नाही बोलो फार बैसो जनामध्ये सावधान बुद्धी इंद्रिय दमी. हो हा ठीक आहे. साधक जर आला काय परमार्थाची चर्चा करू लागला तर जरूर त्याच्या तासन तास चर्चा करावी, वादच नाही. पण ध्येयापासून विचलित न होता. आता पहा, शेर सांगायचा होता, सहसा मी कीर्तनात नाही सांगत, पण आजच्या दिवस ऐका. लय गोड आहे बाबा, लय गोड आहे. जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं. ऐकताय ना? जिंदगी से बड़ी कोई सजा नहीं, मेरा क्या जुर्म है मुझे पता ही नहीं, इतने हिस्सों में बट गया हूं मैं, मेरे हिस्से में कुछ बचा ही नाही. स्वतःला आम्ही एवढं वाटून टाकलं, स्वतः करता शिल्लक राहिलोच नाही. पण संतांची ती पद्धत नाही. आपण जेवोनी सेवितो हा रस, ऐसे जागवितो मना सरसे. म्हणून गंगेची पहिली पद्धत आहे ध्येयापासून विचलित न होता परोपकार करणं. संतांनो तुमची ती पहिली पद्धत आहे, ध्येयापासून विचलित न होता तुम्ही माझ्यावर कृपा केली. गंगे चाली ओघाची. आता 2 ओव्या पाहू महाराज, लय गोड. आता गंगेची दुसरी पद्धत पहा. तुम्ही प्रवरेच्या काठावर आहे म्हणून मला समजून सांगायला अवघडच नाही. गावातलं गटार कुठं जातं? बोला लवकर. प्रवरेच जात. आधी ते काय असतं? गटार असतं. पण गटार जेव्हा प्रवरेकडे जातं तेव्हा प्रवरा इंटरव्ह्यू घेते का? कोण रे तो? म्हणे नाला. कोण्या गल्लीतून आला? म्हणे वारकऱ्यांच्या. आणि चल आत. मग तू कोण ग? नाली. त्याच्यात बी मेल फिमेल आहे. डॉक्टर डॉक्टरीन, मास्तर मास्तरीन, महाराज महाराजीन, नर्स नरसाळ, आपलं पुन्हा नाला नाली आहे ना, त्याच्यात मेल फिमेल आहे का नाही? तू कोण ग? म्हणे नाली. कोण्या गल्लीतून आली? खाटकांच्या. चला हो माग. अशी प्रवरा माता म्हणते का? नाही. आगा गाव रसे भरले, पाणी पाठी पाय देता आले, ते गंगे काय म्हणितले परते सर. गंगा त्या ओढ्याची नाल्याची कोणत्याच गुणदोषाचा विचार न करता त्याला आपल्यात घेते. त्या पद्धतीने तुम्ही आमचे गुणदोष न पाहता आपलंस केलं. गंगे चाली ओघाची. न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडित से तुटी जन्मव्याधी. सगळ्यात गोड प्रमाण सांगू का? सगळ्यांना पाठ असणार. हो.
गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही अवधीला पायी आपुलिया अवधीला पायी आपुलिया आपुलिया गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही अवधीला पायी आपुलिया अवधीला पायी आपुलिया गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही हे गुण दोष याती न विचारी काही न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया आपुलिया अवधीला पायी आपुलिया आपुलिया गुण दोष याती न विचारी काही न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही न विचारी काही गुण दोष याती न विचारी काही न विचारी हे न विचारी काही गुण दोष याती बाबा संतांनी आम्हाला जवळ घेतलं गुण नाही विचारले आमची जात नाही विचारली आमचे दोष सुद्धा पाहिले नाही जशी गंगा ओढ्याचे गुणदोष न पाहता जवळ करते तद्वत आमचे गुणदोष न पाहता तुम्ही जवळ केलं गंगे चाली ओघाची आता दुसरी उभी सांगतो ना 8 तास घेतो आता गंगेचं दुसरं वैशिष्ट्य आहे का दुसरं वैशिष्ट्य हे नाल्याचं पाणी गटाराचं पाणी प्रवरेला जाऊन मिळतं प्रवरेला मिळाल्यानंतर ते प्रवरा रूप किती दिवसानं होतं हा लगेच तवची ओहळ वाहळ जाऊन न पवती गंगा जळ मग होऊने ठाकती केवळ गंगा रूप कुठपर्यंत जोपर्यंत मिसळत नाही तोपर्यंत मिसळलं की त्याला लगेच प्रवरा काय करते गंगा काय करते आपलेपणा देऊन टाकते सरिता ओहळ ओघा गंगे मिळून झाल्या गंगा लगेच गंगा रूप करते तद्वत संत आपल्या जवळ आलेल्याला लगेच आपलेपणा देऊन टाकतात प्रमाण क्षेपक आहे पण गोड आहे आपणा सारिखे करीती तात्काळ कृपा कटाक्षे न्याहाळीले आपुले पदी बैसविले हे एरवी व्यवहारात कोणाकडे नाही बरं आता स्टँडवर आपण हायवेवर फिरायला गेलो की महाराज काही ब्रँड आपल्याला दिसतात येवले चहा जोगेश्वरी मिसळ जोशांचा वडा गिरेची भेळ कोंडाजीचा चिवडा कराड बंधूचा भेळ भत्ता संगमनेरचं काय प्रसिद्ध आहे जोशीची जिलेबी मालपाणीची काय राव मला का माहित नाही का मी बी संगमनेरून जाणारा माणूस आहे ऐका नाही पण ऐका मंडळी ऐका त्या येवल्या चहावाल्याला विचारा बरं तो त्याची रेसिपी सांगतो का जोशीवाड्यावाल्याला जाऊन विचारा बरं तो त्याची रेसिपी सांगतो का नाही सांगत का सांगत नाही कारण माझ्या योग्यतेला यावं असं कोणाला संसारात वाटत नाही आज काय वारे बुधवार आहे का आज गेल्या रविवारची गोष्ट आहे गेल्या रविवारी माझं कीर्तन मुंबईला होतं कुठं होतं साहेब मुंबईला आणि माझ्या कीर्तनात नरेंद्र मोदी येऊन बसले होते असे पुढेच बसले होते कीर्तन होईपर्यंत माझ्या कीर्तनात बसलेले होते असे समोरच तुम्ही असं का बघता माझ्याकडे तुम्हाला खोटं वाटतंय का आणि तुम्हाला खोटं वाटणं साहजिक आहे कारण हे खोटंच आहे
तुम्हाला खोटं वाटणं काय साहजिक आहे, कारण हे काय आहे खोटंच आहे. पण लोकांचं काय ऐकून घेता, माझं एवढं घ्या ना ऐकून. एवढं घ्या ना ऐकून माझं. हं? बाबा नरेंद्र मोदी मला कीर्तन झाल्यावर भेटले. वा 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 उमेश महाराज, तुमचं प्रबोधनाचं कार्य पाहून आपण खुश झालो. तुम्हाला काहीतरी द्यायची इच्छा आहे. म्हटलं काय देता? म्हणजे शॉल देऊ का एखादी? म्हटलं गठ्ठा पडलाय, पांघराय पुरत नाही, मग काय झालं? त्या सत्काराच्या शाली. बाबा आजच्या आज बंद करा त्या सत्काराच्या शाली द्यायच्या. तेवढ्या किमतीचं एखादं रोप द्यावं, त्या किमतीचं एखादं पुस्तक द्यावं, त्या शालीचा काहीच फायदा होत नाही. आमच्या घरचे कंटाळले, ते पांघराय पुरत नाही, काहीच नाही. आमच्या काय काय महाराज लोकांनी डोकं चालवलं, त्या शाली जोडून त्याचं गोदडं केलं. आमचे गुरुबंधू आहेत, तुम्हाला माहिती आहे ते, त्याने अंडरपॅन्ट शिवल्या शालीच्या. अजून एक उपाय केलाय, उपयोग केलाय, पण ते कीर्तन झाल्यावर सांग, नंतर विचारा मला, आता नका विचारू. शॉल नको म्हणे. महाराज मग गाडी घेऊन देऊ का? लाव 3च महिने झाले इनोवा घेऊन, गाडी नको. महाराज मठ बांधून देऊ का? म्हणलं नाही. जोग महाराजाच्या चरणी वृत्ती अर्पण केली, वेगळा मठ बांधायची इच्छाच नाही. मग नरेंद्र मोदी मला काय म्हटले माहितीये बाबा, मग देऊ काय तुम्हाला? म्हणलं साहेब माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, एकच इच्छा राहिली, काय मला एकदा पंतप्रधान करा. तेव्हा महाराज 2 म्हाताऱ्याच्या तावडीतून सुटून मला गटलंय, आणि 4 लाख काय होईल सांगता येत नाही. याच सगळ्या मला टेन्शन आले. तुम्हाला देऊ कुठून? जगात कोणीच आपलं कोणाला देत नाही, पण ती गंगेची पद्धत आहे की गटाराला लगेच आपलेपणा देते. तसं संतांनी आमचा कोणताच विचार न करता आपल्या योग्यतेवर आम्हाला नेलं. तुम्ही संती कृपा केली, गंगेच आली ओघाची. नाही अभंग होणार पूर्ण, ह्याचा अजून एक मुद्दा सांगतो, पण ऐका बरं, लक्ष देऊन ऐका. पण कोणतं गटार गंगा रूप झालं? जे मिसळलं ते. बरोबर ना? एका माणसानं काय केलं, एका बाटलीत गटाराचं पाणी भरलं. एका बाटलीत काय केलं, गटाराचं पाणी भरलं, त्याचं बुचण पॅक लावलं, आणि बुचण लावून ती बाटली गंगेमध्ये 10 वर्ष ठेवली. किती वर्ष? 10 वर्ष. त्याला वाटलं मिसळल्यावर गंगा लगेच आपलंपणा देते, पण आता बाटली लावून ठेवल्यावर 5-10 वर्षात व्हायला काय हरकत आहे? 10 वर्षांना तिने बाटली काढली तर ते काय राहिलं? गटारच राहिलं. ते गटार गटारच का राहिलं? मिसळलं नाही. तशी बरेच गटार संप्रदायात येतात, पण मिसळतच नाही. ते काय होत नाहीत, ह्याच्यात रंगतच नाहीत. आणि पुन्हा म्हणतात वारकरी संप्रदायात मजा नाही राहील. एक वाक्य बोलायला परवानगी द्या सुनील बाबा मला. राऊत बाबाचं वाक्य आहे का? परवानगी आहे ना? अरे याच्यात लय मजा आहे, भडव्या तू बुचण काढ. तू काय काढ? बुचण काढ. बुचण काढायला तयारच नाही, आणि संप्रदायात मजा नाही. असं नाही, मिसळावं लागेल. चला तू का जवळा संतापाई, तेव्हा तुझेपणा ठाऊ नाही. हे फळ आहे. तुम्ही संते कृपा केली, गंगे चाली ओघाची. गंगा जशी ओघावर कृपा करते ना, संतांनो तद्वत तुम्ही माझ्यावर कृपा केली, आणि त्या कृपेचा परिणाम माझ्या जीवनावर काय झाला? जडलो तो आता पायी, 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 जडलो तो आता जडलो तो आता पायी, 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 जडलो तो आता पायी. होऊ काही वेगळा, होऊ काही
वेगळा वेगळा तुम्ही संती कृपा केली तुम्ही संती कृपा केली तुम्ही संती कृपा केली तुम्ही संती कृपा केली हो काही वेगळा हो काही वेगळा हो काही वेगळा हो काही वेगळा तुम्ही संती कृपा केली तुम्ही संती कृपा केली तुम्ही संती कृपा केली तुम्ही संती कृपा केली तुम्ही तुम्ही कृपा केली. आता जडलो तो आता पायी होऊ काही वेगळा. आता मी पायावर जडलो काही केल्या वेगळा होणार नाही. पायावर म्हणजे उत्तमानाम स्वरूप मी पादशब्देन भन्यते. मी आत्मस्वरूपावर देवाच्या चरणावर जडलो. आता काही केल्या वेगळा होणार नाही. याचा सगुण पर अर्थ करून निर्गुण पर अर्थ करू. निर्गुण पर अर्थ काय? तत्पदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन गता हान निवर्तन्ते भूयः. आहे ना. आता मी त्या आत्मस्वरूपात असा घडलो की आता तू का म्हणे नो हे परती तुझ्या दर्शने मागुती. एक अर्थ. आणि आता दुसरा अर्थ, संतांच्या कृपेने अशी संत माझ्यावर आपल्या थांबा परमात्मा चरणावर निष्ठा बसली. आता कोण्याही परिस्थितीत आमचं मन देवाचे चरण सोडायला तयार नाही. आता कोटे दावे मान आता कोटे दावे मान कोटे दावे एवढे जडलो आम्ही. आता मन जाईल कुठं? आता कुठंच जाणार नाही, धावणार नाही. मग देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता. असा आत्मस्वरूपावर जडलो, असा सगुण रूपावर जडलो. त्याचा परिणाम काय झाला? सांभाळिलो माय बापा गेलो तापा वेगळा. संतांनो, या संसाराच्या महापुरात मी वाहत चाललो होतो, पण तुम्ही काय केलं? मला सांभाळलं. आणि खरं सांगतो, संत सांभाळतात, सगळ्या अंगानं सांभाळतात, सर्व अंगानं. हे लॉकडाऊन मध्ये मी गावी गेलो आणि माझे वर्गमित्र सगळे भेटले आणि चर्चा चालू झाल्या. म्हटलं का रे? आता मी मुस्लिम बहुल भागामधला आहे, मी परभणी जिल्ह्यातला. माझं गाव अजूनही 40-50% मुस्लिमांचा गाव आहे. मित्राला विचारलं, क्या रे इलियास तू क्या करता? कुछ नहीं महाराज, टपरी चला रहा. मन सब तेरा क्या चल रहा? बोले भंगार का दुकान है मेरा. इरशाद तू क्या करता है? मोबाइल के कवरा बेचता. बोले फारूक तू क्या करता? बोले महाराज मौज केले बेचता. बोले दत्ता तू काय करतो? त्याला काय नाही महाराज, लोकांचे आधार कार्ड काढून देतो. बोले राहुल तू काय करतो? हमाली करतो. संतोष तू काय करतो? म्हणजे टेलरच्या हाताखाली काम करतो. सगळ्यांचा परिचय करून घेतला आणि मी माझ्या मनाला प्रश्न विचारू लागलो, जर जोग महाराजांनी जवळ केलं नसतं तर? यांच्या शेजारी माझं एक दुकान असतं, फुगेल्या फुगे केसावर फुगे. दुसरा उद्योगच.
म्हणजे भौतिक अंगानेही संत सांभाळतात आणि आध्यात्मिक अंगानेही संत सांभाळतात. सांभाळिलो माय बापा केलो तापा वेगळा. आणि तुम्ही माझ्यावर जे प्रेमाचा वर्षाव केला ना, त्यामुळे ओरसे या जीव झाला, ओरसे या जीव झाला, जीव झाला, ओरसे या जीवदाना, ओरसे या जीवदाना, ओरसे या जीव झाला, ओरसे या जीव झाला, ओरसे या जीवदाना, ओरसे या जीवदाना, ओरसे या जीव झाला, ओरसे या जीव झाला, ओरसे या जीवदाना, ओरसे या जीवदाना, हे ओरसे या जीव झाला, ओरसे या जीव झाला, ओरसे या जीवदाना, ओरसे या जीवदाना, ओरसे या जीव झाला, ओरसे या जीव झाला, ओरसे या जीव झाला, ओरसे या जीव, ओरसे या जीवदाना, ओरसे या जीव झाला, ओरसे या जीव झाला, ओरसे या जीवदाना, ओरसे या जीवदाना, ओरसे या जीवदाना. काय प्रेम केलं तुम्ही माझ्यावर. ओरसे या जीव झाला, तू काठेला मौन्याची, 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 मौन्याची, मौन्याची. विठोबा रखुमाई, विठोबार कोमाई, रखुमाई, विठोबार कोमाई, रखुमाई, रखोमाई, हरी जय विठोबार कोमाई, जय जय विठोबार कोमाई, भाऊसाहेब हरगडे विठोबार गोरक्षक. कोमाई, भाऊसाहेबजी आरगडे आणि गोरख भाऊ त्यांनी लवकर व्यासपीठाकडे यायचंय. विठोबार कोमाई, विठोबार कोमाई, हरी विठोबार कोमाई, विठोबार कोमाई, विठोबार कोमाई, विठोबार कोमाई, विठोबार कुमाई, विठोबार कोमाई, कमलधारी विठ्ठल देव तुकाराम पंढरनाथ नाम भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकोबा महाराज की जय. खर तर माझी योग्यता नव्हती, पण तुमच्याकडे तुमचा स्वभाव आहे प्रेम करणं. आणि तुम्ही माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला आणि ज्या अवस्थेवर नेलं
आता त्याच्याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दच नाही. तुम्ही ज्यानं केलं त्याच्याबद्दलही शब्द नाहीत आणि जिथं नेलं त्याबद्दलही माझ्याकडे शब्द नाहीत. दोन ओव्या सांगतो, कीर्तन संपवतो. ज्ञानोबाराय म्हटले आधी अमृतानुभवात काय म्हणले ऐका. किंबहुना निवृत्ती, काय म्हणले ज्ञानोबाराय? किंबहुना निवृत्ती ठेविलो असो जिये स्थिती, आणि ते केवी देव हाती वाचेची. संत ज्या अवस्थेवर नेऊन ठेवतात ना ते वाचन काय करता येत नाही, बोलताच येत नाही. हा दिठिवा जयावरी झळके की हा पद्मकर माथा पारुखे, तो जीवची परितुके महेशेशी. एवढे जिये महिमेचे करणे आणि ते वाचा बळे वानुमी कवने, तुका ठेला मौन्याची. संत अशा अवस्थेवर नेतात त्या अवस्थेबद्दल बोलता येत नाही. ज्ञानोबारायांनी अमृतानुभव दृष्टांत दिला, लय गोड दृष्टांत दिलाय. एका श्रीमंत सावकाराच्या घरात चोर शिरला आणि सावकाराला जाग आली. चोराच्या लक्षात आलं ही जाग आली, हे आरडणार. मग त्या चोरानं सावकाराच्या गळ्याला चाकू लावला. काय लावला? चाकू. आता थोडं मला एकच मिनिट मला मदत करा. आता तो सावकार झोपलेला आहे का जाग आहे? सावकाराला चोर दिसतो का नाही? जाग आहे. पण सावकार म्हणू शकतो का ए पोरो चोर आला रे, माझ्या गळ्याला चाकू लावला रे? असं चोर त्याला बोलू देतो का? हा, नाही बोलू देत. बरं चोर सांगतो का रे ए पोरो तुमच्या बापाच्या गळ्याला मी चाकू लावला रे? ते चोर स्वतः बोलत नाही आणि सावकाराला बोलू देत नाही. तशी संत कृपेनं प्राप्त झालेली अवस्था ती स्वतः बोलत नाही आणि त्या साधकालाही बोलू देत नाही. बोले ना बोलू देईना अशा अवस्थेवर नेलं. म्हणतो का ठेला मौन्याची, म्हणून मी मौन्यात राहिलो. एकच शंका आता आमच्या संस्थेची पद्धत आहे, पदचिंतन झालं एक शंका समाधान छोटस. काय बाबा तुम्हाला 100 किलोचं पोतं उचलतं का? नाही. तुम्हाला चौकदार तुम्हाला? आता मी आहे 100 किलोचा पण मला बी उचलत नाही, मला उचलत नाही. आता मला सांगा आपल्या तिघा चौघाला उचलत नाही का कोणालाच उचलत नाही? उचलणारे आहेत ना, आपल्याला उचलत नाही. तसं तुकाराम महाराज संत कृपेने जी अवस्था प्राप्त होते त्याबद्दल तुम्हाला बोलता येत नाही, पण त्याच्याबद्दल बोलणारे असतील ना कोणी त्यांचा पत्ता द्या. आम्ही त्यांना जाऊन विचारू की संत कृपेने जीव कोण्या उंचीवर जातो, आम्ही त्यांना विचारू. तुकाराम महाराज म्हणले अरे मला तर बोलता येत नाहीच, पण त्याच्याबद्दल जाणीवेची निबळे कोण वेदापासून आगळे, का शेषाहून तोंडाळे बोलके आती, तोही अंतरुणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणून बहुडे, येत सनकाधिक वेडे पिशे झाले, त्यांना सुद्धा बोलता येत नाही. वेद बोलोनी तवचे चांग, ऐका, वेद बोलोनी तवचे चांग, जाऊन देखे तुझे अंग, मग तया मामुग एके पांगती. त्याला बोलता येत नाही. वेद बोलो गेला पुढे मौनावला. मग मला सांगा ज्या अवस्थेबद्दल तुकोबाराय म्हणतात तुका ठेला मौन्याची, जिथं वेदाला बोलता येत नाही, जिथं शास्त्राला बोलता येत नाही, शेषाला बोलता येत नाही, मग जिथं तुकोबाराय गप्प बसले, जिथं वेद गप्प बसला, जिथं शास्त्र गप्प बसले, जिथं शेषाला बोलता आलं नाही शेष गप्प बसला, त्या उमेशानं बोलाव का? आता मुळीच नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. सेवेचा भाग संपलेला आहे. सर्व संयोजकाची माफी मागतो 5 मिनिटं तुमचे जास्त घेतल्याबद्दल. फक्त गोड असा उत्सव चालू आहे. त्रितपपूर्ती सोहळा आहे. प्रभू चरणी प्रार्थना करतो, चोखोबराच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हाला चोख करून आमचा परमार्थ मुक्तीपर्यंत जावा. आणि सुरुवातीला चोखोबर आहेत आणि पुढे मुक्ताबाई आहे ना. चोख करून परमार्थ कुठपर्यंत जावा? मुक्तीपर्यंत जावा. त्याकरता संतांची कृपा आमच्यावर व्हावी. आणि ह्या उत्सवाचा आम्ही त्रितपपूर्ती सोहळा साजरा करतोय. याचं 50वा सुवर्ण महोत्सव साजरं करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करतो. प्रभूचरणी आदरणीय पूज्य बाबा करपे बाबा मोठ्या निष्ठेने याचं नेतृत्व करून हे कार्य त्यांनी 36 वर्ष झालं टिकून ठेवलंय. मी संगमनेर तालुक्यात खूप कीर्तन केले, पण संगमनेर शहरात माझे पहिलंच कीर्तन आहे. पहिल्यांदाच येण्याचा योग आला शहरामध्ये. बरं नाही तर परिसरामध्ये या सगळ्या गुरुबंधूंच्या प्रेमाने येणं अनेक वेळा येतो मी, पण इथं पहिल्यांदा कारखान्यावरही आपण अमृतेश्वर काय अमृतेश्वर मंदिर आपण काला केला यावर्षी, कारखान्यावर केलं, पण शहरामध्ये आज योग आला म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो.
पुन्हा एकदा सर्व गुणीजन महाराज मंडळी, मी सुरुवातीलाच बोल, आमचे संकेत महाराज आहेत, आमचे आदरणीय राजेंद्र महाराज आहेत, प्रवीण महाराज आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अत्यंत ख्यातनाम कीर्तनकार आणि अत्यंत गोड गाड्याचे धनी आदरणीय आमचे सुनील महाराज मंगळापूरकर हे सुद्धा आज या चिंतनात उपस्थित आहेत. खरं तर 2 आवाज 2 जावान 2 बुवा एका जागी अवघड असते, पण एवढे बुवा एका जागी त्याचं कारण आहे काय असतं, सगळे चिपाट एका जागी घालायला शेतकरी सुद्धा तेवढा हुशार लागतो. हुशार बाबा आहे, सगळे एका आळ्यात बसले, पक्के बसवले, म्हणून ही सगळी मंडळी एका जागी आहेत. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. आमच्यात आणि त्यांच्यात फरक आहे. ह्या मंडळीत तर माझ्यात काय फरक आहे, माझा आवाज जिथं संपतो तिथून यांचा चालू होतो, अशी मंडळी ती. आणि देवानं सुद्धा काय केलं, राजेंद्र महाराज माझ्यावर अन्याय केला. देव आवाज देताना लय कृपण झाला आणि नको तिथं मोकार उदार झाला. बघा आता काय सांगावं देवाला, काय काय गोष्टी. पण असो, जशी करता आली तशी वेडी वाकडी कटकट केलेली आहे. वाकडी केली देव जाणे. पुन्हा उद्यापासून सर्व संयोजकाला विनंती करेल, कीर्तन वेळेवर आपलं चालू झालं की पुढच्या जेवणाला सगळं बरं पडतं. म्हणून आता काय होतं, उशीर झाला की मग चाली होत नाहीत, सगळ्या गोष्टी होत नाहीत. उद्याचं कीर्तन लवकर चालू व्हावं अशी विनंती करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरे वेळी वाकुडी करा क्षमा पराज महाराज तुम्ही शित उच्चारिला अधिकार म्या. करा क्षमा पराज महाराज तुम्ही शित. करा क्षमा पराज महाराज तुम्ही शित. देव तुकाराम, देव तुकाराम. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सर्वांना विनंती, एक 5 मिनिट बसायचंय. प्लीज 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 गडबड करू नका. प्लीज प्लीज खाली बसा, खाली बसा. कृपया सर्वांनी बस. सप्ताहातील 36व्या वर्षातील हे कीर्तन रूपी दुसरं पुष्प हरिभक्तीपरायण उमेश महाराज दशरथ हे सर्व कीर्तनं आता व्यवस्था झाल्यामुळं प्रत्यक्ष भेटायला काही मिळत नाही. परंतु महाराजांना मी फोन केला आणि ते गोलेबाबांच्या मठामध्ये होते, स्मरण आहे मला. आणि मठातून मला या ठिकाणी त्यांनी मोबाईलवर तारीख दिली. पुन्हा फोनही केला नाही, परंतु एकदा फक्त सांगितलं ते 9 ते 11 असणारं कीर्तन 7 ते 9 अशी वेळ आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे. हा निरोप देण्याकरता एकदा केलं होतं. त्याच्यानंतर आजच सकाळी फोन केला, परंतु ते पाठामध्ये कुठेतरी असतील त्यामुळे उचलला गेला. परंतु नंतर मला मिस कॉल पडल्यानंतर मी बोललो तर त्यांनी मार्ग विचारला आणि त्यांच्या लक्षात आलं. परंतु मार्ग विचारला असताना त्यांना मी गेट सांगितलं आणि त्यांनी बोर्ड बघितला आणि बोर्ड बघितल्यामुळं ते बाळासाहेब थोराताच्या बंगल्याजवळ आले. नंतर मी फोन केला, म्हणला इथे डाव्या बाजूला इथं आलेत नाही. खूप अतिशय आमची इच्छा होती की 36व्या वर्ष असताना सांप्रदायिक विचार मांडणारे लोक आमंत्रित करायचं मी ठरवलं होतं. आणि त्यात मान आपण हे सर्व कार्यक्रम 8ही कार्यक्रम, आता 8वा आहे थोडं, आता तुम्हीच मान्य केले त्यामुळं मला काय अडचण नाही. कारण आळंदीमध्ये तुम्ही बाबांनी त्यांना बाबांचाच उत्सव केला. मध्यंतरी मला वाटतं आमचे सोगावचे काय आपले दीपक महाराज बाबांचा कोरेकर बाबांचा कार्यक्रम मी बघितला. त्यामध्ये त्यांना बोलायला लावलं होतं आणि सगळी मंडळी तिथे हजर होती. त्यांच्या काळाचे कीर्तन आहे. खूप चांगला उत्सव आम्हाला धाक वाटला होता. 7 ते 9 शहरामध्ये लोक जमतात का नाही, परंतु एकच गोष्ट केली, भोजनाचा कार्यक्रम आम्ही यावर्षी आखला 8 दिवस. आणि त्याचा परिणाम नाही, या परिसरामध्ये 3 सप्ते होतात. पलीकडे इकडे राहण्यामळ्यात आत्ता 1-1.5 महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला. तदनंतर इथे विठ्ठल मंदिरात 15 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला. आणि हे जनतानगर
संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यावर इथं हे सगळं कोळपली झाल्यावर माझ्याकडे येते. माझ्या पदरात पडायला फार अडचण येते, पण एक सांगतो, निष्ठेने केल्यावर अडचण आपोआप दूर होते. नको ते लोक येऊन भेटतात मला आता. नको ते म्हणजे जे माहिती नसलेले लोक येतात आणि ते मदत करतात. ती किती करतात त्यापेक्षा मला त्याचा आनंद आहे की अनेक नवीन लोक या सप्ताहामध्ये येऊन मदत करण्याचं कार्य करतात. गेली 36 वर्षामध्ये कधी अडचण आली नाही आणि येणार बी नाही. आपण आलात या सर्व सप्ताह कमिटीच्या वतीनं, या असलेल्या सर्व भाविकांच्या वतीनं मी ऋणदर्शक व्यक्त करतो आणि उद्याचे कार्यक्रम पोपट बार जाण्याला विनंती करतो जाहीर करा.